तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. फायनली एकदा आईच्या आधार कार्डावरची सगळी दुरुस्ती झाली. आता केव्हा येते काय माहिती, फक्त वेळ बघायचा. आईचं काय काय चुकलं होतं, पप्पांचं नाव चुकलं होतं, जन्मतारीख फक्त अर्धी आली होती. आपलं कसं 2026 असतं तसं 1900 कितीतरी आलं होतं आईचं. पण आता फायनली सगळी सुधारणा झाली. 1500 रुपये गेले, पण पैसे गेले पण आईचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर झाले. तर मित्रांनो, ह्या आहे सूर्यफुलाच्या बिया. ह्या सूर्यफुलाच्या बिया आहे ना, फक्त तेल आणि मीठ टाकून भाजायच्या. असल्या भारी लागतात का, खारी शेंगदाणे म्हणूनच लागतात. तर मित्रांनो, आईने कापली पपई आणि रियांश पण आलाय. खायची वा तुला पपई? हा, नाही ना आवडत तुला? गिरण चालू आहे, गिरणीचा लय आवाज येतो. ओ, या पपई किती बी आहे? हो हो, या पपईत लय पी आहे. बागेतली पपई आहे ना, त्या पपईला एकच बी असतो. ह्या पपईत एवढं बी आहे का नाही, वाजता असलं सुगंधित येतोय का नाही. लय गोड असणार ही पपई, कारण का पाणी पण कमी बसले याला. एकदम गोड आहे, साखर सारखी. दर खुश का? तर मित्रांनो, फायनली रियांशला एक पपई दिली. थंड आहे, लय थंड आहे. बागेत जाऊ, बागेत पप्पा शेवग्याच्या शेंगा पाडतात. पप्पांना तर पपईच नाही राहिली. तर काय होतंय काय माहिती. शेवग्याचे शेंगाव गोसावळीले झालेत. शेवग्याचे शेंगाव पण गोसावळ्याचा वेल सोडला होता. ही तर एक शेंग राहिली. हा काय इथं, हा का काही, हा का इथं, हा काही एक शेंग पडली. हा पडली, इथंच पडली एक पण तिथं, दोन्ही जवळ पडल्या. तर मित्रांनो, इथं पण पप्पानी शेंगा काढून ठेवल्यात आणि माझ्या हातात पण तीन. एक तर इथंच मोडली. तर मित्रांनो, जवळजवळ एवढ्या शेंगा सापडल्या, जवळजवळ अर्धा किलो शेंगा सापडल्या असते. गिरणीचे सगळं पांढरं पांढरं झालं. चाळण लावली काही नीट? चाळण बघ नीट नाही, चाळण नीट नसणार लाव. एवढ्या वेळा दळण दळलं पण कधी आयुष्यपत सगळं ही झालं. नाही लावलं, ही बी लावलं होतं पण मी म्हणलं होतं का नाही नीट नाही लावलं. मला लगेच काय हे पॅक नव्हतं लावलं. तर एवढं पीठ खाली सांडले, लगेच काढाय पाहिजे ना. ही पांढरं पांढरं झाले म्हणले. समोरच बसली होती ना तिथं. ह्याला पपई पाहिजे ना अजून. अजून पाहिजे का, काय पाहिजे? तर मित्रांनो, पप्पाला पपईच नाही राहिली. सगळी पपई रियाज, मी, आई आणि भावानीच खाऊन टाकली. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.